नको ना नको 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 मोठं झालं दाखवायला. मामाला तो रडून दाखवतो पिल्लू, मामाला रडून दाखवतो. मामा बघ मामा शूट कर. आई चप्पल काय मग हे जाऊ दे आता. तिच्या पिशव्याच विसरलो. कसल्या त्या काय मागवल्या नव्हत्या. नाही ना काय दाखवतोय काय कुणाचं काय नाही काय नाही व्हिडिओ करतोय. मम्मी घरातल्यासारखी आहे ही. माझी मावशी दाखवली. ए मावशी तुला पिशवत नाही घेऊन आली. विचार खरंच. तिला चालत झाली मुंबईत. मी येतच नव्हते वरती. तर काय काय इंट्रो द्यायचा. 2-3 वर्षांनी आपण आज तारीख. तर मित्रांनो आज तारीख आहे. अबे व्हिडिओ चालू आहे. बोल ना. तर आज मित्रांनो आज तारीख आहे 9 आणि आम्ही आलेलो आहोत गणपतीसाठी डेकोरेशन करायला. पण आपण लवकर का आलोय. गणपतीचा 7 तारखेला आहे. कारण की आपल्याला डेकोरेशन करायचं आहे आणि तयारी पण करायची आहे. सगळे नंतर येणार आहेत. 6 तारखेलाच येणार आहेत. तू का लवकर आला. मला मजा येते गावाला. आणि आमचा तिथे कुत्रा आहे. आणि तू कुणामुळे लवकर आलाय. याचे 3 दिवस स्कूलचे काढे गेले. त्याला 2 वीकपासून मी बोललो की चल 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 चल. मग फुल गोंधळ घालून आणि रडून त्याला घेऊन आलेलो आहे. तर आता 2-3 वर्ष आधी व्लॉग बनवलेला. तर आता तेव्हा खूप काही झालं होतं. मग लास्ट गुहागर. बट गणपतीचा व्लॉग आपण 2021मध्ये बनवलेला. तर आता त्या वर्षी काहीतरी इश्यूज झालेले त्याच्यामुळे ना कंप्लीट झाला नव्हता तो व्लॉग. तर मग आमचं ड्यू टू सम रिझन विसर्जन करावं लागलं होतं गणपतीचं. तर आता ह्यावर्षी प्रोबॅबली फुल असणार आहे. स्टार्टिंग गणपती आणण्यापासून विसर्जनपर्यंत. आणि त्याच्यानंतरही आम्ही काही दिवस थांबणार आहे. तर एकदम टोटल अराऊंड 12 to 15 डेजची ट्रिप आहे. तर एक्सपेक्ट करून असं चालू शकतो की आपण 5 ते 6 व्हिडिओज तर येतील नक्की. आणि ह्या टायमाला असं जास्त साऊंड इफेक्ट्स आणि हे सगळं नाही टाकणार आहे. कारण का ऑनेस्टली ते खूप एडिटिंगमध्ये मला कंटाळा येतो. आणि जे असेल ते मी सगळे रॉ फुटेजेस टाकणार आहे. जास्त साऊंड वगैरे आणि जास्त इफेक्ट्स वगैरे एडिटिंग वगैरे नाही करणार आहे. बेसिक शॉर्ट्स कट करून टाकणार आहे. ठीक आहे. तर मग आत्ता आम्ही सकाळी निघालो होतो. त्याच्यानंतर मग आम्ही चिपळूणला पोचलो. आणि त्याच्यानंतर माझी बहीण आहे नम्रता म्हणून. तर तिला बेबी झाला आहे. तर त्याला बघायला गेलो. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो मावशीकडे. तर मावशी वगैरे सगळे भेटले. बऱ्याच टायमानंतर 6-7 महिन्यानंतर मावशी वगैरे भेटले. तर मग तिकडे थोडं लंच वगैरे केलं आणि आता आलो घरी. तर मग आता अराऊंड किती वाजले. अराऊंड नाही 7:30 वाजले. तर मग ह्याच्या पुढे बघूया काय होतं आणि किती क्लिप्स बनतात. आता काळोख होईल. मग काळोख झाल्यावरती तर काही होणार नाही. मग सांगेन मग व्लॉगमध्ये व्हिडिओ बनवेन. विहान तुला काय बोलायचं का. तुला काय बोलायचं आहे. बोलणार आहे. विहान फुल एक्सायटेड आहे की अरे का व्लॉग बनवणार आहे आपण. हे करूया आपण इंटरला ते देऊया. तर आणि हे नवीन आम्ही घर बांधलं तर त्याचा पण हाऊस टूर देईन मी. ठीक आहे. तर चालेल भेटूया अजून परत नेक्स्ट कटमध्ये. दिवशी आम्ही आत्ता स्टार्ट केला. तर आता हे विहान आणि आता मैंने आता पकडलेले खेकडे. अरे यार तो एकदम कॉन्शियस का होतो का. अरे लाईट गेली. कट करणार ना. कट करणार. डे 2 मजा येतात. मोठे मोठे गणपती येतात. हां तर आज डे 2
आम्ही काल लेट आलो, फक्त तिकडे एक छोटासा इंट्रो दिला होता आणि मग नंतर आम्ही थकलो होतो म्हणून झोपलो होतं. आज आता किती वाजलेत, सकाळचे 8 वाजलेत. आम्ही उठलो आहे, जस्ट नाश्ता वगैरे केला आणि आहे आज दिवसभर काय करणार, सगळं काम वगैरे टाईमपास काम वगैरे करायचं आहे, गणपतीची तयारी करायची आहे. प्लस हे जे आहे ते पूर्ण क्लिनिंगला येणार आहेत, कट करून सगळं क्लीन करणार आहे सगळं. कारण अजून एक कार येणार आहे तर तिकडे पण जागा नाही आहे कारला पार्क करायला पण. वियान तू काय करणार आहेस? ढोल वाजवणार आहे? बघूया अजून खूप काय काय आहे आज दिवसभर. मग हा एक टाईमपासवाला फर्स्ट व्लॉग असा थोडा टाईमपास वगैरे असेल. नंतर मग जो ॲक्च्युअल जो स्टार्ट होईल तो एक उद्या किंवा परवा 6 तारखेपासून जो ॲक्च्युअल स्टार्ट होईल. प्लस आमच्या एका भावाने ड्रोन वगैरे पण घेतला आहे, तर मग आता त्याची शूटिंग्स आणि त्याचे क्लिप्स वगैरे पण मी टाकीन थोडेफार त्याच्याकडून घेऊन. काय मग आता तुम्ही काय केलं आता मग अशी जाऊन? आम्ही परत खेकडे पकडले, ह्यानी 2 आणि मी 2. कशाने पकडले? माझी घरी नाही. ती घरी कुठे आहे? घरी येऊन गेली ना. आणि मग अशी तू काय बोलत होता, शाळेत का नाही गेलास? काय सांग, काय शिकवत नाही? शाळेत काहीच नाही शिकवत. काय असतं, टीचर कशावर असतात? करतोय कारण की मी कधीपासून बोलत होतो आकू काकाला की मला व्लॉगिंग करायचे, मला दे, मी बनवू शकेन. तर म्हणून मी म्हणतो त्यांनी पण उचल घेईन. मग जोराचा तुफान पाऊस आला आहे, बाहेर पाऊस आहे म्हणून आम्ही तिथे आवाज नाही येत आहे, म्हणून आम्ही आतमध्ये आलो किचनमध्ये. आणि माझ्यासोबत परी आहे. आणि आजच आम्ही नवीन फ्रीज घेतला आहे. काय काय अरे व्हिडिओ चालू आहे. मोबाईल नंतर आता आम्ही चाललो डेकोरेशन नाही तर आम्ही आता चाललो आहे गणपतीची मूर्ती बघायला. त्यांनी नीट कलर वगैरे काढला आहे का ते थोडं डिटेलिंग वगैरे चेक करून येणार आहे. त्याला घेऊनच जाणार, पण रडायला लागला. हां चला. कधी रडत नाही, रडायचं तू रडायचं एक. तर बाबाला बोलवायला जातो आम्ही, मूर्ती बघायला जातो आहे ना, तर त्यांची पण मूर्ती तिथेच आहे. मग तिथेच आम्ही त्यांना पण बोलवायला जातो आहे. हे त्यांचं घर आहे, ते जायचं. बाबा प्रकाश बाबा रेडी व्हायला बोलतात, जातोय आपण तिथे मूर्ती बघायला. हां आत्ताच गाडी काढली त्यांनी, काढतोय. बोलवले आता जाऊया. आकू गाडी काढतोय. 20 मिनिटात आम्ही पोचेन गावात. येते 20 मिनिटात म्हणा. विहान बघा पायवी लावतील तिथे. पाऊस आहे यार. मला काय दाखवत असतं एकसारखा. काहीतरी बोल ना, कंटेंट दे ना काहीतरी. कंटेंट म्हणजे असंच काहीतरी व्हिडिओ मध्ये टाक. काय मूवी भूतानी जर गाडी त्याचं पकडलं. इकडे बघून
नाही 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 ते फ्लॉप. अमावास्येला आपण नव्हतो नाही ते, मग आता आल्यावर आपण नारळ देतो. मग जेव्हा जेव्हा येतो आपल्याला द्यावा लागतो. हा तेव्हा द्यावा लागतो राखणदाराला, म्हणजे आपण नसताना तो राखण करतो ना इथे. हा म्हणून मग ते हळद पिंजर, काजळ आणि डाळ तांदूळ आणि गुळपोळी. गुळपोळी हा आणि हा नारळ. ठीक आहे. तर चालतील, कारण पूर्ण नारळ असते ठेवतो, हा खायला घेतो आपल्याला. ठीक झालं ना. पाय पडायचा थोडं असेल काय ठीक जागेला पण आहे. म्हणजे पप्पा किती पण शिकलो मोठं झालं तरी ह्या सगळ्या गोष्टी करायलाच लागतात ना, है ना. आणि ह्याचं हे आहे म्हणजे वर्थ आहे, म्हणजे जे आम्हाला अनुभव आलाय तो सांगतो. हे जर तुझ्या जर एखाद्या ठिकाणी तू जागेला नारळ देत असतील आणि विसरलास ना, तर तुला नक्कीच आठवण करून देणार काहीतरी एक गोष्ट करून, 100%. अच्छा. आईच्या चॉईसनी नवीन फ्रीज घेतला. आता हळदी कुंकू लागते. ही माझी चॉईस आहे ना. फायनली. चल ते बटन पण दाब, चालू कर. 1 मिनिट. ठीक आहे. आता अर्धा तास त्याला कूलिंग होऊ दे, मग सामान ठेवा त्याच्यात. ठीक आहे. आता आम्ही 9 वाजलेत, आम्ही जेवण घेतल्याने ज्या कामासाठी आम्ही आलेलो, ज्या कामासाठी ज्या कामासाठी आम्ही आलेलो ते काम आम्ही सुरू केलं, डेकोरेशन. आणि आता मस्त झालं आहे. ड्रिल मशीनचा स्क्रूच निघाला आहे तो बघा. अपडेट असा आहे की आज डे 3. तर काल रात्री आम्ही डेकोरेशन वगैरे करत होतो आणि थोडंसं हाफ केलं आणि न्यूज आली की आमच्या एक काकी आहेत त्या ऑफ झाल्या. तर मग त्याच्यामुळे आता सध्या तरी जे होतं तेच ठेवलं आहे, तसंच ठेवलं आहे. तर आता पुढे जास्त नाही करणार आहे डेकोरेशन, नॉर्मल फक्त जे होतं ते आणि बॅकग्राऊंड वगैरे फक्त लावणार आहे. जास्त एकदम फॅन्सी जसं डोक्यात होतं, जसं प्लॅन करून आलेलो तसं नाही करणार आहे. आतापर्यंत एक भाऊ आलेला आहे. तर आता ऑलमोस्ट बाकी सगळे जे आहेत, जर तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले असतील तर त्याच्यामध्ये शुभम, संकेत, संख्या आणि बिट्या आणि सगळे जे असतील आहेत एरियामधले ते पवारवाडीचे सगळे, पवारवाडीचा मोगली आणि सगळे आज येतील. मग आता थोडा हा व्हिडिओ असेल तर मी आज एंड करीन संध्याकाळी, म्हणजे डेट आहे 5 तारखेला आणि उद्यापासूनचा असेल तो एक कंप्लीट जी गणपतीची जी ॲक्च्युअल सिरीज असणार आहे ती उद्यापासून स्टार्ट होईल. काय रे, काय करते? अरे यार चार्जिंग नको संपव रे. कशासाठी आलायस तू गावाला हे करायला? अरे यार ठेव चार्जिंग लावला. तर मग आता 6 वाजलेत, आम्ही चाललो आहे आत्याकडे नारायण आणायला. प्रसादीसाठी जे काय काय देवासाठी जे नारळ लागतात ते आमच्याकडूनच आम्ही आणणार आहोत. आत्याकडून आणतो आम्ही, विकत नाही घेतो. मी आत्ता पोचलो आहे आत्याच्या घरी, म्हणजे आईच्या घरी. तर हे आहे त्यांचं घर. तिथे त्यांचा बकऱ्यांचा वाडा येतो, तिथे कोणतरी गेल्या बकरी ओळखत आहेत. त्यांचं घर ते आईचं आणि काकाचं. आत्या बाहेर आहे. आत्या बाहेर गेली, कोणतरी आहे. खोल खोल, अरे खोल. तरी बघा आई
काकाच आठवण काढला दादाच नाही. हो बघा आई आहे. हो बरं आहे ना मामा ही बघा दीदी. मेकॅनिकल हे बघा हे बघा मांजरी झोपली आहेत. 2 मांजरी आहेत मस्त गरम गरम जागेवर झोपली आहेत. ह्यांची उत्तराची बाजू आहे ना, अरविंदची आमच्या साईडची उत्तराची बाजू आहे ना, तिथे एवढासा खोलीत तिला जागा दिलेली. मांजरी आहेत बघा मस्त. माझ्या पाठी रात्री पण आजारी पडला ना, तेव्हा काही हे नाही, डॉक्टर नाही, रात्री आजारी कसलाही आजार असू दे. आणि पुढे जायचं. आता आत्याकडून आलो. आता परत डेकोरेशन करायचं आहे. काल आम्ही हे पूर्ण लावलं. हे खूप खूप त्रास होता हे लावायला. त्याच्यानंतर हे लावलं. आता इकडे पूर्ण कवर करणार आहे आणि खाली हे लावणार आहे. इथे 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 इथे. आणि अभियान तो टाईमपास त्याला काय जमत नाही, मग त्याला टाईमपास करायला बसवलं. बारा वाजलेत आणि 12:15 झालेत आणि जस्ट डेकोरेशन करून झालं आहे. जसं ठरवलं होतं मुंबईवरून की असं करायचं, तसं नाही केलं आहे, बट नॉर्मल थोडंफार केलं आहे. एकदम फॅन्सी पण नाही आहे. तर आता उद्या हा एक व्लॉग मी आता संपवीन आणि उद्यापासून जी ॲक्च्युअल सिरीज आहे गणपतीची, उद्या गणपती येतील आणि ओटीवर बसतील, तर ते पण मी दाखवेन. आणि हा व्लॉग मी आतासाठी संपवतो. हा असाच एक टाईमपास व्लॉग होता. ॲक्च्युअल जे एफर्ट टाकलेले व्लॉग असतील ते उद्यापासून येतील. हे एक लो एफर्ट 3 दिवस काय करायचं. विहान पण खूप एक्सायटेड होता की व्लॉग करूया आणि हे, म्हणून हा केला नाही. तर मी ॲक्च्युअल उद्या 6 तारखेपासूनच स्टार्ट करणार होतो. बट तरी पण आवडला असेल तर कमेंट करा. ठीक आहे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. काकांना पण घेतला होती.